MPSC चालू घडामोडी सराव प्रश्नमंजुषा प्रश्न क्रमांक 1. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने NSO प्रसिद्ध केलेल्या जुलैच्या बुलेटिननुसार भारताचा सध्याचा एकूण बेरोजगारी दर UR किती आहे? ऑप्शन 5.5%, B 5.1%, C 4.5%, D 6.7%. उत्तर आहे ऑप्शन B 5.1%. याचे स्पष्टीकरण असे आहे की राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या म्हणजेच NSOच्या अहवालानुसार भारताचा बेरोजगारी दर जूनमधील 5.5% वरून कमी होऊन जुलैमध्ये 5.1% झाला आहे. यामध्ये ग्रामीण भागात 4.5% आणि शहरी भागात 6.7% बेरोजगारीची नोंद झाली आहे. पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्र सरकारने प्रत्येक नागरिकाला डिजिटल ओळख देण्यासाठी कोणत्या नवीन युनिफाईड आयडेंटिफिकेशन नंबरची घोषणा केली आहे? ऑप्शन आहे A महाआधार, B महाआयडी, C महासिटिझन, D महाडिजिटल. उत्तर आहे B महाआयडी. याचे स्पष्टीकरण असे आहे की महाराष्ट्र शासनाने प्रत्येक नागरिकाला एक युनिफाईड डिजिटल ओळख देण्यासाठी महाआयडी उपक्रम सुरू केला आहे. हा आयडी थेट आधार कार्डशी लिंक असेल. यासाठी वेगळे भौतिक कार्ड दिले जाणार नाही. हा प्रकल्प IT आणि AI तंत्रज्ञानाचा वापर करून महासारथी पोर्टलद्वारे चालवला जाईल. पुढचा प्रश्न बघूया. अलीकडेच भारतीय स्पर्धा आयोगाने म्हणजेच CCIने भारती लाईफ इन्शुरन्स कंपनीमधील बहुतांश हिस्सा म्हणजेच मेजॉरिटी स्टेक खरेदी करण्यासाठी कोणत्या कंपनीच्या प्रवासाला मंजुरी दिली आहे? ऑप्शन आहेत A रिलायन्स कॅपिटल, B LIC इंडिया, C प्रुडेन्शियल कॉर्पोरेशन होल्डिंग्स, D HDFC लाईफ. उत्तर आहे ऑप्शन C प्रुडेन्शियल कॉर्पोरेशन होल्डिंग्स. याचे स्पष्टीकरण असे आहे की भारतीय स्पर्धा आयोगाने म्हणजे CCIने ब्रिटिश वित्तीय संस्थेची उपकंपनी असलेल्या प्रुडेन्शियल कॉर्पोरेशन होल्डिंग्सला भारती लाईफ इन्शुरन्समधील बहुतांश समभाग खरेदी करण्यास अधिकृत मान्यता दिली आहे. प्रश्न 4 आहे. भारत आणि थायलंड यांच्यात आयोजित होणाऱ्या 15व्या संयुक्त लष्करी सरावाचे म्हणजेच जॉईंट मिलिटरी एक्झरसाइजचे नाव काय आहे? ऑप्शन आहे A दस्तलिक, B संप्रीती, C आहे मैत्री आणि D आहे मित्रशक्ती. याचं उत्तर आहे C मैत्री. याचे स्पष्टीकरण असे आहे की मैत्री म्हणजेच एक्झरसाइज मैत्री हा भारत आणि थायलंड यांच्यातील द्विपक्षीय लष्करी सराव आहे, ज्याचा उद्देश दोन्ही देशांच्या संयुक्त युद्ध क्षमता वाढवणे हा आहे. प्रश्न 5 आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हणजेच MHAने कोणत्या कायद्याअंतर्गत प्रलंबित अर्जांवर प्रक्रिया करण्याचे अधिकार थेट निवडक क्षेत्रांतील जिल्हाधिकाऱ्यांना म्हणजेच डिस्ट्रिक्ट कलेक्टर्सला हस्तांतरित केले आहे? ऑप्शन A आहे राष्ट्रीय नागरिक नोंदणी म्हणजेच NRC, B आहे नागरिकत्व सुधारणा कायदा, C आहे बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा UAPA, D आहे परकीय नागरिक कायदा. याचे उत्तर आहे ऑप्शन B नागरिकत्व सुधारणा कायदा CAA. याचे स्पष्टीकरण असे आहे की केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हणजेच MHAने एका आदेशाद्वारे 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रलंबित CAA अर्जांवर प्रक्रिया करण्याचे अधिकार प्राप्त समित्यांकडून थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवले आहेत. MPSC विशेष महत्त्वाचे मुद्दे बघूया आपण. क्विक रिव्हिजन बुलेट पॉईंट्स. पहिला आहे महाराष्ट्र शासन योजना. महाआयडीमुळे नागरिकांना सरकारी योजना, सबसिडी आणि सेवांसाठी वारंवार कागदपत्रे सादर करण्याची किंवा नोंदणी करण्याची गरज भासणार नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे परीक्षेच्या दृष्टीने. पुढचा मुद्दा आहे न्यायालयीन निर्णय. सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशांच्या घटनापीठाने औद्योगिक संबंध संहिता म्हणजेच इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड 2020 अंतर्गत उद्योग म्हणजेच इंडस्ट्री या संज्ञेच्या कायदेशीर व्याख्येबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत. पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे अर्थव्यवस्था. भारताचा कामगार लोकसंख्या गुणोत्तर म्हणजेच वर्कर पॉप्युलेशन रेशो WPR मागील महिन्याच्या तुलनेत वाढून 52.5% झाला आहे. Thanks for watching. Subscribe for more job related updates.